नमस्कार. आपण पाहणार आहोत hdwebling.in. ही कशी आहे? तुम्हाला वेबसाईट जी आहे ती काय करायचे, एडिट करायचे कसे ते बघा. सर्वात पहिल्यांदा काय करायचे, hdwebling.in हे काय करायचे, गुगल वर सर्च करायचे. सर्वात पहिल्यांदा जो लास्ट कॉलम दिसतोय, कस्टमर लॉग इन ला काय करायचे, क्लिक करायचे. कस्टमर लॉग इन ला क्लिक केल्यानंतर जो तुम्हाला युजर नेम जो दिलेला आहे तो काय करायचा आहे, कॉपी करायचा आहे. त्याच्यानंतर जो पासवर्ड तुम्हाला दिलेला आहे तो काय करायचा आहे, इथे टाकायचा आहे. म्हणजे इथे युजर नेम टाकायचा, इथं पासवर्ड टाकायचा, लॉग इन नंबर टाकायचा. तुमच्याकडे अशा प्रकारचा डॅशबोर्ड जो आहे तो इथे काय होणार आहे, दिसणार आहे. तर 13 नंबरचं काम तुम्ही आता, तुम्हाला काय करायचं आहे, तुमची वेबसाईट बघायची असेल तर इथं क्लिक करायचं. परंतु तुम्हाला एडिट बघायची असेल तर इथं येतं, लक्षात घे, एडिट एडिट. आणि वेबसाईट बघायची असेल तर इथे पहिल्यांदा एडिट वरती जायचं, क्लिक करायचं. इथं तुमचं नाव आहे ते काय करायचं, टाकायचं. त्याच्यानंतर सबमिट आणि नेक्स्ट करायचं. सर्वात पहिल्यांदा काय करायचं, तुमच्या व्यवसायाचं नाव टाकायचं. त्याच्यानंतर तुम्ही काय करता की 30 दिवसाच्या ज्या डिझाईन दिलेत, म्हणजे काय, एका दिवसाला एक, 30 दिवसाला जे आहेत डिझाईन, ते काय करायचे, सिलेक्ट करायचे. मी काय केलं, याच्यामध्ये मला हे लाल रंगाची आवडलेले मी सिलेक्टेड केलेलं आहे. सिलेक्टेड केल्यानंतर मी काय केलेलं आहे, समजा आता बघा, समजा ही मी पकडले किंवा मला ही पाहिजे. सरळ एकदम काय करायचं, पहिल्यांदा सिलेक्ट थीम वरती जायचं. सिलेक्ट थीम वरती गेल्यानंतर इथं क्लिक करायचं. सिलेक्ट थीम गेल्यानंतर सर्वात पहिल्यांदा काय करायचं, इथं चूज फाईल मध्ये तुमचा लोगो, तुमचे ह्या डिटेल्स काय करायच्या, भरायच्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला काय केलं होतं, एक कोड दिला होता की कंटेंट कसं लिहायचं ते हे भरायचं. नेक्स्ट म्हणायचं. पहिल्या पेज नंतर दुसरा पेज जो आहे नेक्स्ट. त्याच्यानंतर मी एक काय तुम्हाला व्हिडिओ दिलेले, सोशल मीडियाचे लिंक काय करायचे, याच्यामध्ये सर्व टाकायचे. युट्यूब व्हिडिओ टाकायचे आणि तुमचे काय करायचे, रिव्ह्यू लिंक टाकायचे. रिव्ह्यू लिंक टाकल्यानंतर नेक्स्ट म्हणायचं. त्याच्यानंतर इथं तुमचा गुगल पे, फोन पे नंबर, त्याच्यानंतर बँकेचं जे आहे ते, इथं पेटीएम, गुगल पे आणि फोन पे याचा काय करायचं, QR कोड स्कॅन करून काय करायचा, याच्यामध्ये काय करायचं, डाउनलोड करून तुमच्या मोबाईल ऍप मधून काय करायचं, टाकायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला जे मी म्हटलं होतं की सर्व्हिस आहेत, त्याचे 1 2 3 4 5 त्याचे जे फोटो आहेत ते तुम्हाला काय करायचे, ह्या तिसऱ्या याच्यामध्ये टाकायचे. पहिल्यांदा सिलेक्ट थीम केली, कंपनी डिटेल केली, सोशल लिंक टाकल्या, पेमेंट ऑप्शन केलं, त्याच्यानंतर प्रोडक्ट सर्व्हिस केली. आणि त्याच्यानंतर काय केलं, प्रोडक्ट सर्व्हिस केल्यानंतर ऑर्डर पेज गेल्यावरती इथे बघा, दोघांमध्ये फरक बघा. ऑर्डर पेज मध्ये काय केलेले, मार्केटचे प्राइस तुम्ही कितीला देताय ते हे काय करते, ऑफर याच्यामध्ये पाहिलेले आहेत. म्हणजे काय करायचे, तुम्ही इथे करायचे इमेज काय करायचे, गॅलरी वगैरे काय करायचे, हे सगळ्या भरायच्या. त्याच्यासाठी कॉम्प्युटरमध्ये काय करायचं, अगोदर संपूर्ण डेटा काय करायचं, बनवायचा. बघा, दोन फायदे आहेत. तुम्ही कॉम्प्युटरवर न करता त्यावेळेला काय करायचं, सर्वात पहिल्यांदा एक पेज भरायचं, नेक्स्ट 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 फिनिश. मग सेकंड पेज, मग थर्ड, मग चार, मग पाच, मग सहा. एकदम भरायचं नाही, नाही तर काय होतं की तुमचं नेट पॅक किंवा काही जे गोष्टी असतात इथं काय करायचं, कम्प्लीट अँड प्रिव्ह्यू करायचं. कम्प्लीट अँड प्रिव्ह्यू तुम्हाला 2 वेळा करायला लागतं, कारण का जो जो डेटा आहे तो काय होतो, याच्यामध्ये जनरेट होतो. आणि अशीच प्रकारची वेबसाईट तुमची होते. ऐश्वर्या डिजिटल नाव असू द्या, कंपनीचं नाव येतं, 15,000 लोकांनी बघितले, संचालक, संपूर्ण सोशल मीडियाने वैयक्तिक लोक माझ्याकडे येतात. माझा मोबाईल नंबर, ईमेल आयडी, लोकेशन, माझे सर्व सोशल मीडिया, माझ्याबद्दल 200 शब्दात माहिती म्हणा. शॉप ऑनलाईन आणि आवर स्टोअर मध्ये तुम्हाला स्वतःचे काय घेत, असे प्रोडक्ट काय करू शकता, तुम्ही स्वतः टाकू शकता. त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. युजर नेम, पासवर्ड दिला जातो. युट्यूबचे व्हिडिओ टाकले जातात, पेमेंट गेटवे टाकले जातात, सर्व्हिसचे बॅनर टाकले जातात. कस्टमर इन्क्वायरी फॉर्म हा जो काय असतो खालीच असतो, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. कोणत्याही व्यक्तीने जर इन्क्वायरीच्या बटनाला क्लिक केल्यानंतर तो काय करतो, तुमच्यापर्यंत पोहोचतो आणि काय करतो, हे बाकीच्या ज्या सर्व्हिस आहेत त्या काय करतो, घेतो. तर अशा प्रकारचे तुमची 100 रुपयामध्ये मिनी वेबसाईट 7218365310 वरती काय करायचे, पाठवायचे. लगेच तुम्हाला नाव, मोबाईल, ईमेल आयडी, बिझनेस नेम पाठवायचे. येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये मॅडम काय करतायत, तुम्हाला वेबसाईट बनवतायत, एडिट करायची आणि मला काय करायची, एडिट झाल्यानंतर मला नंबरवरती पाठवायचे. धन्यवाद.